आपल्यासोबत असतील आणि या सर्व उपस्थित मान्यवरांकडून मात्र या साईराज मित्रमंडळ अंतर्गत साईराज प्रीमियर लीग 2025 सीझन 9च्या या ट्रॉफीचं अनावरण आपण आता काही क्षणातच मैदानाच्या आतमध्ये पार पाडणार आहोत। मी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करेन, आपले जर कोणी पदाधिकारी इथे असतील तर आपण सगळ्यांनी सुद्धा या ठिकाणी या ट्रॉफीच्या अनावरणासाठी यायचंय। मी राणेसाहेब, मनोहर राणेसाहेब, आपण जर इकडे असाल तर आपल्याला सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा पुढे या। मंडळाचे अध्यक्ष, मंडळाचे मानद सचिव, चला या, योगेशजी या, मयूर आपण सुद्धा यायचंय, रामचंद्र माने साहेब आपण सुद्धा पुढे या। आणि सर्वप्रथम ट्रॉफीचं अनावरण ज्या वेळेला होईल आपण सगळ्यांनी या साईराज मित्रमंडळ अंतर्गत साईराज प्रीमियर लीगच्या ट्रॉफीसाठी जर एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। भक्ता बहुतोषवी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। बोला गणपती बाप्पा, शिवडीच्या नवदुर्गा मातेचा। चला, ट्रॉफीचं अनावरण झालेलं आहे। प्रत्येक टीम आता या पुढील 3 दिवसांमध्ये या ट्रॉफीसाठी या मैदानावर खेळणार आहे आणि दोन्ही टीम आता आपल्या सोबत आहेत। एका बाजूला सुजल मिश्रा यांची नवदुर्गा लायन्स आणि दुसऱ्या बाजूला तानाजी मोरे यांचा ओमकार फायटर्स हा संघ या ठिकाणी उपस्थित आहे। चला, दोन्ही टीमच्या कॅप्टनला आता पुढे येण्याची विनंती असेल। सर्वप्रथम तर दोन्ही टीमचे संघ मालक आपण सुद्धा यायचंय आणि कॅप्टन सुद्धा यायचंय, कारण हा पहिला टॉस आहे आपल्या स्पर्धेचा आणि तो टॉस मात्र केला जाईल TWJ चे प्रतिनिधी सन्माननीय मयूरजी गोरे यांच्या शुभ हस्ते। या योगेश आपण सुद्धा पुढे यायचंय। थोडस लगेच इथे मारामारी नाही करायची, आपल्याला आज क्रिकेट खेळायचंय, पहिली मॅच, एक्साइटेड आहात। चला, कोण टॉस कॉल कोण करेल? निलेश कॉल करेल। हेड इज अ कॉल अँड हेड इट इज। टॉस निलेशने जिंकलाय। निलेश, किती एक्साइटेड आहात? पुढील 3 दिवस तुम्हाला खेळायचंय, आज पहिलाच सामना तुमच्या टीमचा आहे। तानाजी मोरे सर खूप चांगलं बॅक करतायत आपल्या टीमला, तर कसं वाटतंय आज इतक्या वर्षाची मेहनत, म्हणजे पूर्ण वर्षभर ज्या स्पर्धेची वाट बघतो आणि गेले 4-5 महिन्यापासून जी मेहनत आपण करतोय ती मेहनत आज फळाला आली आहे। काल जो उद्घाटन सोहळा पाहिला आणि आज पुन्हा एकदा आपल्या साईराज मित्रमंडळ अंतर्गत संघांचे सामने, तर काय म्हणशील? सर्वप्रथम डिसिजन काय आणि किती एक्साइटेड आहेस? फर्स्ट स्टार आमची बॉलिंग आहे आणि एकदम चांगला वाटतंय मला, बस फक्त चांगलं वाटतंय। जिंकायचंय की नाही जिंकायचंय? जिंकणार आम्ही। तानाजी सर आपल्या सोबत आहेत। तानाजी, आपण स्वतः मंडळाचे अध्यक्ष आहात आणि इतकं चांगलं आयोजन दरवर्षी आपल्या मंडळाच्या माध्यमातून होतं, तर काल तुम्ही काही जास्त बोलला नाहीत कारण बरेच मान्यवर होते आणि त्याचबरोबर गणेश थोडासा बोलला, परंतु आज आम्हाला तुमच्याकडून ऐकायचंय की किती मेहनत घेतली आहे गेले 4-5 महिने आणि आज ही मेहनत फळाला आल्यानंतर इतकं मोठं आयोजन आपल्या विभागामध्ये। मला वाटतं की अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये जर आपल्या शिवडीमध्ये अशी कुठली स्पर्धा असेल की ज्या स्पर्धेची वर्षभर सगळी मंडळ वाट पाहतात, तर ती स्पर्धा आहे आपली साईराज प्रीमियर लीग। तर काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? आणि आज टॉस जिंकलाय, समोरून बॉलिंग घेतली आहे निलेशने, तर समोरच्या टीमला किती धावांपर्यंत अडवण्याचा प्रयत्न असेल? कालचा जर पूर्ण दिवस पाहिला तर ॲक्च्युली कमी धावा बनतायत। कोणताही संघ जास्त करून 30च्या पुढे गेला नाहीये। काल जास्तीत जास्त हायेस्ट स्कोर 28 पर्यंत होतात, तर आम्ही प्रयत्न करू की एक 25 रनापर्यंत त्यांना थांबवायला, कारण 28 रन थोडंसं आमची बॅटिंग लाईनअप थोडी चांगली आहे, तर त्या हिशोबाने आम्ही 28-25 पर्यंत आम्ही चेस इझिली करू शकू। आणि स्पर्धेबद्दल जर बोलायला गेलं तर ॲक्च्युली खरी तर ऊर्जा ही ज्या मंडळांसाठी आम्ही ऑर्गनाईज करतो ना त्यांच्याकडनं आम्हाला ऊर्जा भेटते, कारण ते मंडळ आमच्याबरोबर सतत संपर्कात असतात। आणि साईराज प्रीमियर लीग कधी येईल, कधी ठेवणार आहे, कधी डेट आहे, तुमची मीटिंग कधी आहे, यापासून सर्व लोक चर्चा करत असतात, तर खरी ऊर्जा आम्हाला त्यांच्याकडूनच भेटते आणि खूप बरं वाटतंय, कारण 4 महिने झालं सगळी लहान मुलांपासून सर्व लोक मेहनत घेत आहेत। आज पण तू पाहिलं, तू रील्स पण बघतोय की लोक काल परवा दिवशी तर सकाळी 6 वाजता मुलं झोपली आमची आणि परत दुपारी 12च्या दरम्यान योगेश आला तेव्हा सगळी मुलं त्याच वेळेला हजर पण होती इथे, तर खूप इमोशनल क्षण पण आहे आणि आनंदाचा पण क्षण आहे हा। तर बघूया की देवाला आणि नवदुर्गेचरणी साईबाबांचरणी प्रार्थना करेन की स्पर्धा फक्त की व्यवस्थित होऊ देत, कोणालाही इजा दुखापत होऊ नये आणि जे काही दुःख असतील किंवा ते आपल्या पायाखाली दाबून ठेव आणि स्पर्धा यशस्वी कर फक्त।
तर ऑप्शन ज्या वेळेला झालं त्यावेळेला कोणता खेळाडू असा होता तुझ्या मनामध्ये की जो तुला तुझ्या टीम मध्ये हवा होता, किंवा आता तुझी जी टीम आहे त्याच्यामध्ये तू सॅटिस्फाईड आहेस का? आता बघा, पत्ते आपण ज्या वेळेला खेळतो ते पत्ते आपल्याला कोणते येतील याच्याकडे आपलं लक्ष नसतं, जे आलंय त्याच्यावरती आपल्याला आता खेळायचंय. तर त्याबद्दल काय सांगशील? क्रिकेटचाही खेळ असाच आहे की 52 पत्ते आहेत, परंतु त्या 52 पत्त्यांमधले तुझ्या हातामध्ये जे पत्ते आलेत त्यांच्यावरती आता तुला खेळायचंय. तर काय सांगशील? जिंकणं तर सर्वांनाच हवं असतं की आम्ही जिंकलो पाहिजेत. आम्ही नक्की प्रयत्न करेल की जिंकायचा. कारण जेव्हा ऑक्शन झाला त्या ऑक्शनमध्ये सर्व तर मला ॲक्च्युली जो आयकॉन पाहिजे होता तो मला बेस्ट प्राईजमध्ये मिळाला. तर माझ्याकडे चांगला भरपूर कोटा असा उरलेले पैसे होते, म्हणजे पॉईंट्स होते. त्या पॉईंटमध्ये मी दीक्षित सरोजला घेतला, नंतर बॉलिंग साईडला मयूरला घेतला, नंतर मग पूर्ण जबाबदारी निलेशवरती सोपवली. त्याने सर्व टीम बनवलेली आहे. आता पाहूया की प्रयत्न तर नक्कीच असेल की जिंकण्याचा. गेले 2 वर्ष फर्स्ट प्राईज मारत आलेलो आहेत की प्रयत्न नक्कीच असेल यावर्षी हॅट्रिक करण्याचा. तर तुमच्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत या मॅच साठी. तानाजी आपल्यासोबत होते, मंडळाचे अध्यक्षही आहेत आणि दुसऱ्या बाजूने आता कॅप्टन तर आहेत, परंतु ऍज अ ओनर मी सुजल आपल्याला विनंती करेन. सुजल पुढे या. चला या, कॅप्टन या. सर्वप्रथम कॅप्टन या. टॉस जर तुम्ही जिंकला असतात तर तुमचं डिसिजन काय असतं? समोरच्या टीमने टॉस जिंकलाय, बॉलिंग घेतली आहे, तुम्हाला बॅटिंग करायची आहे, तर तू जर टॉस जिंकला असतात तुझं डिसिजन काय असतं? पहिली बॅटिंगच घेणार होतो, टॉस जिंकलो असतो तरी. म्हणजे भलेही टॉस समोरच्या टीमने जिंकलाय पण निर्णय तुझ्याच बाजूने लागलाय. तर तुझं काय म्हणजे मत आहे या संपूर्ण 4 दिवसाची जी स्पर्धा, परंतु स्पर्धा तर 4 दिवसाची आहे, परंतु त्या अगोदरची मेहनत 4 महिन्यांची आहे. तर तानाजी असेल, गणेश असेल, संपूर्ण आपली साईराज मित्रमंडळी असेल की दरवर्षी ही स्पर्धेची आतुरतेने आपण वाट पाहतो. आणि ज्या वेळेला हा क्षण येतो, म्हणजे काल संध्याकाळ जी होती, प्रत्येकच जण वाट पाहत होता कालच्या संध्याकाळची. तर कसं वाटलं कालचं उद्घाटन आणि बाकीच्या सर्व स्पर्धा, मॅचेस, आणि मग आज तुझी टीम पहिली मॅच खेळते, तर काय म्हणशील? ते तर आनंदच चांगलाच आहे. जो पहिली मॅच खेळतो ते, आणि ह्याच्या अगोदर जी पोरांनी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीमध्ये एवढं रंग टाकलंय ना सगळ्यांनी, की लहान पोरांपासून जे म्हाताऱ्या कोताऱ्या जे आहेत, ते म्हातारे जे वयस्कर आहे, जे आमनी, त्यांनी आम्हाला एवढं सहकार्य केलं की तुमच्या कार्यक्रमासाठी हे, आणि विभागातल्या लोकांनी पण एवढं चांगलं सहकार्य केलंय की खेळण्यासाठी कुठे अडचण, कधी पाण्यासाठी लहान पोरांनी पाणी मारणं, स्पीचवर करणं, आणि बाकीची धावपळ जी बाहेरची आहे, जी गणेश झाला, तानाजी झाला, आणि इतर गोष्टी बॅनर बिनर करण्यासाठी संभाजी झाला, दीपक झाला, की अशा सगळ्या पोरांनी या गोष्टीला एवढी मेहनत घेतली ना की ह्याची आतुरतेने वाट बघतात की आम्हाला हे कधी आम्ही खेळतोय. आणि आमच्या इंटरमध्ये तर एवढं रंग येतोय ना की त्याला हेच नाही, की त्याच्या जुल्लोष चालू असतो की कोणाला हरवायचं असतं आणि कधी करायचं असतो. की आता तानाजी टीम 2 वर्ष सलग फायनल मारलेली आहे, तर गेल्या वेळी सुजलची टीम फायनलमध्ये हारलेली होती. मग त्या गोष्टीला एवढं म्हणजे हे झालं ना, आता प्रतिसाद एवढं चढावडीचं आहे की हे सांगता येणार नाही, असं एवढं मोठी चढावड आहे. तर खूप सारं एक्साइटमेंट आहे हे आम्हाला कळून येते तुझ्या बोलण्यावरून. परंतु आपण स्पर्धेचे खेळाडू म्हणून तर खेळतो, ॲज अ आयोजक म्हणून इतकं मोठं आयोजन ज्या वेळेला आपलं मंडळ करतं, आणि आपल्या मंडळाला योगेश रोगे यांचा जो सपोर्ट असतो, म्हणजे साऊंड माइंड शिवाय मला वाटत नाही की इतकं मोठं सेटअप सगळं आणि इतकी सगळी रोषणाई आणि हे सगळं होणं शक्य आहे. तर योगेश बद्दल आणि साऊंड माइंड बद्दल काय सांगशील? योगेश बद्दल तर सांगायचं म्हणजे जेवढं सांगेल तेवढं कमीच आहे. कारण की काय होतं, आम्हाला जी सुरुवात करायची होती पण त्याच्या अडचणीमुळे की आम्हाला जे झालं ना ते खूप छान झालं. नाहीतर काल आमचं ओपनिंग हे 7 वाजताच होणार होतं, पण थोडंसं बाय मिस्टेकमुळे ते योगेशनी केलं. की ज्यावेळी थोडंसं चेंजेस हे योगेशमुळे झालं. जे आता बाकीची रिलिंग झाली, हे मधले गोल राऊंडिंगचे जे साईराज प्रीमियर लीग स्पीचवर येतं, हे म्हणजे वेगळं काहीतरी नवीन हे योगेशनी दाखवले गेले. त्याच्यामुळे कसं होतं, त्या योगेशला पण तेवढंच त्या गोष्टीचं आवड एवढी आहे की जेवढं कुठे नाही तेवढं SRPL मध्ये तो सहभाग होतो की मला या मैदानात करायचं की माझ्या इथला असल्यामुळे तो जीव एवढा टाकतो ते करण्यासाठी की अप्रतिम, सांगू शकत नाही. आता तानाजी बोललाय की समोर आम्ही कमीत कमी 25 धावांपर्यंत तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न करू. तर तुमची टीम आता बॅटिंग करणार आहे, 4 ओव्हरची मॅच असणार, सगळे नियम सारखेच असतील. परंतु तुझ्या टीम कडून आम्ही किती रन अपेक्षित करू शकतो? पहिली बॅटिंग करताना तू काय प्रयत्न करशील, तुझी टीम काय प्रयत्न करेल, की कितीपर्यंत टार्गेट सेट केलं जाईल? टार्गेट तर असणार, आमचा प्रयत्न करायचा तर जास्तीत जास्तच करायचा आहे. एक टार्गेट असेल एक 28-30च्या, तर आम्ही त्या टार्गेटमध्ये तरी जाऊच, तो तर आमचा प्रयत्न आहेच आहे. पण त्याच्यानंतर आता हा खेळ आहे, खेळाचं काय सांगू शकत नाही, कुठपर्यंत चालेल आणि काय नाही. तर योगेशचं तू कौतुक केलं, साऊंड माइंडचं तू कौतुक केलंस. आता मी स्वतः योगेशलाच बोलवेन. योगेश ये 2 मिनिटं आता या ठिकाणी एकदा जोरदार टाळ्या योगेशसाठी होऊन जाऊ द्या.
कारण आपली ही स्पर्धा आज ज्या लेवलला आहे, आज हे सर्व जर ते तुम्ही पाहताय तर ते ज्याच्यामुळे शक्य आहे असा साऊंड माइंडचा प्रतिनिधी योगेश रोगेसाठी जर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. योगेश, आपली इंटर साईराज आणि त्यानंतर आपल्या शिवडी परिसरातले संघ थोडा पुढे तर ही स्पर्धा म्हणजे आपण स्पर्धा बऱ्याच बघतो. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये खूप साऱ्या स्पर्धा आहेत. म्हणजे आपण वाय कट्टा स्पर्धा बघतो, अंबामाता चषक बघतो, अशा भल्या भल्या मोठमोठ्या लाख मोलाच्या स्पर्धा जिथे 2-2 लाख रुपये 5-5 लाख रुपये बक्षीस असतात. परंतु या स्पर्धेला जे तुझ्या माध्यमातून रुपये प्राप्त करून दिले ना, तर त्याच्यासाठी हे सर्व श्रेय जे आहे तुला जाते. कारण ही सगळी मेहनत मित्रमंडळी घेतेच आहे, परंतु त्यांच्यासाठी तुझा जो सपोर्ट राहिलाय किंवा साऊंड माइंडचा जो सपोर्ट राहिलाय ना, तो खूप महत्वाचा आहे. तर काय म्हणून म्हणजे बघा, स्पर्धा म्हणजे तू मित्र म्हणून मदत करतो, एखादा मित्र कितपत मदत करू शकतो, तर याचं जिवंत उदाहरण कोण असेल तर ते नाव आहे साऊंड माइंड्स आणि योगेश रोगे. तर योगेश, कशी आवड निर्माण झाली की या मंडळाला आपण काहीतरी करून दाखवायचं किंवा या स्पर्धेला कुठल्या तरी एका वेगळ्या लेवलला नेऊन पोहोचवायचं? मी तर काय सगळ्या टुर्नामेंट बाहेर करतच असतो, सर्व मोठ्या मोठ्या IPL पासून तर आपलं सर्व चालतं सामान, तुला तर माहितीच आहे, शिवडी सुप्रीमो हे ते चालूच असतं. पण ही माझ्या एरियात आणि आपल्या शिवडीमध्ये होते म्हणून की आपण त्याला जास्तीत जास्त सपोर्ट करून मोठीच्या मोठी जेवढे अजून करता येईल ती करतच राहणार आहे तिच्यासाठी. आणि साईराज तर आपल्या घरातलं मित्र परिवार आहे, दुर्गा माता पण माझा सर्व घरातलाच परिवार आहे. त्यामुळे मी इथल्या आपल्या शिवडीतल्या एरियातली टुर्नामेंट जेवढी मोठीत व्हावी त्यासाठी मी हे करत असतो, बस, बाकी काय नाही. तर त्यामागे काहीतरी एक गोष्ट आहे जी तू काल मला सांगितलीस की साईबाबांचा आशीर्वाद तुझ्यावर कसा राहिला, की ज्या वेळेला तू पहिल्यांदा ही स्पर्धा केलीस आणि तिथून पुढे तुझं म्हणजे काम जे आहे ते अधिकाधिक वाढतच गेलं, तर त्याबद्दल 2 शब्द नक्कीच ऐकायला आवडतील. हे तर आहेच. इकडे आता 5-6 वर्ष ज्यानंतर या सेटअपपासून सुरुवात केली आपण, त्या सेटअपमुळे जेवढं कामाचा प्रतिसाद वाढतोय आपलं, त्यामुळे की त्याच्यात अजून आवड निर्माण झाली, त्यामुळे आपण अजून करतोच आहे आणि याच्या पुढे ही चांगली करतच राहणार मोठी. तर योगेशसाठी जर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खूप खूप धन्यवाद आहेत योगेश, कारण तुझ्या सर्व या टेक्निकल टीममुळेच आज या स्पर्धेला एक मोठं रूप प्राप्त झालंय. तर जास्त वेळ आपण घेत नाही आहोत, तुझं खूप खूप धन्यवाद असतील. TWJ चे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्यांचं सुद्धा खूप चांगलं योगदान राहिले. तर आज मयूरजी, तुम्ही ही स्पर्धा गेले 9 वर्ष बघताय आणि त्यांची संपूर्ण जी मित्रमंडळी म्हणजे साईराज मित्र परिवार जो आहे तो प्रत्येक बारीक बारीक गोष्टींकडे त्यांचं लक्ष असतं की कुठे काय कमी पडू नये. बघा, अगदी मगाशी आम्ही बघत होतो, तो बॅनर लावला, त्या बॅनरच्या मागे काय करायचं की जिथे खेळाडूला मार लागणार नाही त्याच्या मागे एखादी गोणी ठेवायची किंवा एखाद्या मागे स्पंज एखादी गादी लावायची की खेळाडूला दुखापत होऊ नये. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टींकडे सुद्धा या पदाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवले. तर आज तुमचा अनुभव कसा राहिलाय, मागील 8 पर्व आणि हे 9वं पर्व, आणि आज तुमचा सुद्धा खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेला? या 9व्या पर्वामध्ये म्हणजे पहिल्यांदाच मी इंटर झालेला आहे आणि पहिल्यांदाच मी सगळं अनुभवतोय. दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीपासून मी यांचा प्रोग्राम म्हणजे बघत आलो आहे. ह्यांची म्हणजे ज्या टीम आता इथे जे खेळणार आहेत त्यांची एंट्रीज एक वेगळ्या प्रकारचं नियोजन हे मला बघायला मिळालं की रक्तदान शिबिर म्हणजे खूप म्हणजे त्यांच्याबद्दल पुण्य पण पडतं आहे आणि पलीकडे जाऊन त्यांना खेळायचं एक बोलतात ना एन्जॉयमेंटसुद्धा मिळते. म्हणजे हे आतापर्यंत मी असं कुठच्याच मंडळात हे असं नियोजन बघितलं नव्हतं, ते आता बघतोय. दुसरी गोष्ट, आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे बारीक सारीक गोष्टीपासून म्हणजे इथे आल्यापासून मी बघतोय खूप बारीक सारीक गोष्टीपासून काळजी घेतलेली आहे. इथे येणाऱ्या लोकांची, इव्हन जे क्राऊड उभे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा व्यवस्थित नियोजन केलेलं आहे, बसण्यासाठी नियोजन केलेलं आहे. म्हणजे एक एकंदरीत खूप व्यवस्थित नियोजन केलेलं आहे त्यांनी. सो इथून पुढे आमचं सुद्धा सहकार्य राहील. जे काय त्यांचे प्रोग्राम्स असतील नक्कीच असं जर नियोजन असेल तर कोणीही उभं राहील त्यांच्यासोबत. तर मी ही शाश्वती देतो, आम्ही पण उभे राहू नक्कीच कुठच्याही प्रोग्राममध्ये. थँक्यू. तर तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल सर्वप्रथम तर तुमचे धन्यवाद असतील. आणि आता लगेचच आपण जास्त वेळ न दवडता मॅचला सुरुवात करणार आहोत, कारण बराच विलंब झालाय. तर दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय आणि त्यानंतर दोन्ही टीम लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये काही क्षणातच सुरू होताना आपल्याला पाहायला मिळणार. एका बाजूला तानाजी मोरे यांचा ओमकार फायटर्स ज्या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय, तर दुसऱ्या बाजूला सुजल मिश्रा यांचा नवदुर्गा लायन्स या पहिल्या सामन्यासाठी पहिल्या डावात बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. तर कुठेही जाऊ नका, ऐकत रहा, पाहत रहा, अनुभवत रहा. साईराज प्रीमियर लीग 2025 पर्व 9. धन्यवाद.
चला सामन्याला सुरुवात करूया. ओमकार फायटर्स आणि नवदुर्गा लायन्स दोन्ही टीम सज्ज आहेत या पहिल्या मॅच साठी. जर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. साईराज मित्रमंडळ अंतर्गत साईराज प्रीमियर लीग या स्पर्धेचा आज दुसऱ्या रजनीतला पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सुरू झालेला पाहायला मिळतोय. मयूर सुपेकर सलामीवीर गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर फलंदाजीसाठी प्रकाश आणि दिलीप मैदानाच्या आत. सामन्याची सुरुवात झालेली आपण बघतोय. साईराज कला क्रीडा महोत्सव अंतर्गत सालाबाद प्रमाणे अगदी 9व्या पर्वापर्यंत ही स्पर्धा येऊन पोहोचली आहे आणि आज आपल्या साईराज मित्रमंडळा अंतर्गत खेळला गेलेला हा सामना आणि त्यामधून आलेला हा पहिला चौकार प्रकाशच्या बॅटमधून. अजून एक सिंगल आली आहे प्रकाश आणि दिलीप. आतापर्यंत प्रकाशच्या बॅटमधून एक चौकार नुकताच आपण पाहिलं या अगोदर आणि पुन्हा एकदा मात्र एक फेअर डिलिव्हरी, एक व्हॅलिड बॉल, एक लीगल चेंडू हाताळला जातोय गोलंदाज मयूर सुपेकरच्या माध्यमातून. ओमकार फायटर्स या संघासाठी खेळत असताना आपल्याला बघायला मिळतोय. मयूर पुन्हा एकदा मात्र सोडून दिला हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. पंच रोहन दोंदे आणि त्यांच्या समवेत अजित निकम सर. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वातील नावाजलेली दोन पंचांची जोडी आज मैदानाच्या आतमध्ये आहे. निलेश सोनार सारखा आयकॉन प्लेअर ज्या खेळाडूची चर्चा राहिली आहे साईराज प्रीमियर लीग अंतर्गत या स्पर्धेत तर पाहिलं तर चांगला परफॉर्मन्स राहिला मागील काही पर्वांपासून निलेश सोनार याचा आणि तोच निलेश आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाखेरीस संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर बिनगडी बाद 9 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पहिलं षटक हाताळलं होतं मयूरने. थोडासा महागडाच म्हणावा लागेल कारण या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं तर खूप चांगला परफॉर्मन्स राहिला होता मयूर सुपेकरचा सुद्धा. या वेळेला थोडीशी मागणी ओव्हर त्याने हाताळली आहे आणि निलेश या वेळेला मात्र खूपच जास्त वळण चेंडूला देताना दिसतोय. चेंडूला फिरकी देणं गरजेचं आहे परंतु त्यासाठी चांगली लाईन गरजेची आहे. एका चांगल्या लाईन वरून तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल आणि ही लाईन चांगली होती. या वेळेला मात्र अगदी मिडल ऑफ द स्टंपवर हाताळलेला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ते म्हटलं जातं ना की बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा खूप महत्वाचा आहे. तुमचा जर टप्पा का चुकला ना मग तिकडे मात्र तो बॉल पूर्णपणे चुकून जातो आणि सध्या मात्र आपण जर पाहिलं तर आणखीन एक व्हाईट बॉल आणि त्यासोबत धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती 11. यावेळेला टॅप केलं समोरच्या दिशेने आणि हा बॉल हातातून निसटलाय. प्रकाशच्या बॅट मधून आलाय आणखीन एक खणखणीत दणदणीत SRPL चौकार. मंडळ अंतर्गत ही स्पर्धा आहे ज्यामधून मात्र सर्व संघ आज सज्ज होतील. 3 सामने साईराज मित्रमंडळाच्या अंतर्गत इंटर साईराज मधून होतील आणि तदनंतर शिवडी परिसरातील रक्तदान शिबिराच्या माध्यमातून जे 16 संघ आपण यावर्षी मात्र क्वालिफाय केलेत या स्पर्धेसाठी त्या संघांचे सामने असतील. एकंदरीत 4 दिवसांचा हा रंगारंग खेळ आपण बघणार आहात साईराज मित्रमंडळाच्या माध्यमातून. शिवडीच्या नवदुर्गा मातेच्या आशीर्वादाने साईबाबांच्या आशीर्वादाने आज साईराज मित्रमंडळ जे आहे ते गेले 9 पर्व अगदी कला क्रीडा क्षेत्रातून मात्र खूप चांगलं काम करताना पाहायला मिळतंय. अगदी सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा मंडळाने खूप चांगली कामगिरी केली आतापर्यंत. मग कोरोना काळातलं काम असेल तदनंतर दिवाळीच्या वेळेला मात्र हॉस्पिटलमध्ये जाऊन मिठाई वाटपचं काम असेल आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर दुष्काळग्रस्त भागामध्ये केलेले समाज उपयोगी कार्यक्रम अगदी शालेय उपयोगी वस्तूंचं वाटप असेल, रक्तदान शिबिरासारखा कार्यक्रम, चित्रकला स्पर्धा, कॅरम स्पर्धा अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन मंडळ दरवर्षी करत असतं. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 16 धावा स्कोर कार्ड वरती आहेत.
आणि हा नो बॉलचा इशारा. पंच अजित निकम सरांच्या माध्यमातून अगदी डोळ्यात तेल घालून मात्र पंचगिरी करतायत गेले कित्येक वर्ष. अजित निकम सर असतील, रोहन दोंदे सर असतील, अगदी अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मधल्या मोठमोठ्या स्पर्धा आणि त्याचबरोबर ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेटच्याही काही स्पर्धा ज्या आपण संपूर्ण मुंबई आणि मुंबईच्याही बाहेर अगदी कोकणामध्ये असू द्या अजित निकम सरांच्या माध्यमातून कव्हर केल्या गेल्यात. एक आवड आहे त्यांना क्रिकेटची की जिथे जिथे चांगलं आयोजन असेल किंवा जिथे जिथे मात्र त्यांना वाटेल की बाबा ह्या स्पर्धेला मला अंपायरिंग करायची आहे, मग त्या स्पर्धेसाठी मात्र कितीही मेहनत घ्यावी लागली तरी चालेल, परंतु त्यासाठी वेळ काढून आवर्जून मात्र ते स्पर्धेला उपस्थित राहत असतात. सध्या या वेळेला मात्र बॉटमहँडचा खूप चांगला वापर या फटक्यामध्ये पाहायला मिळतो. एकच धाव मात्र तिकडे घेतली जाईल. प्रकाश आणि दिलीप सलामीवीर जोडी मात्र आज खूप चांगलं बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. 19 धावा आतापर्यंत. जसं मगाशी तानाजीने सांगितलं की आम्ही 23-25 धावांपर्यंत अडवण्याचा प्रयत्न करू, परंतु ज्या पद्धतीची बॅटिंग आतापर्यंत केली आहे प्रकाश आणि तानाजीने दिलीपने, तर असं वाटतंय आता कुठेतरी 28-30 धावांपर्यंत मजल गाठण्याचा हा प्रयत्न आहे. आपण नुकतीच आलेली पाहिली. सुनील आला आता मात्र फलंदाजीसाठी. या मैदानावरती खेळणं प्रत्येकाचं काम नाहीये. इथे मात्र तुम्हाला एका वेगळ्या टेक्निकचा वापर करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर इथे धावा घेत असताना तुम्हाला मात्र सांभाळून धावा घ्याव्या लागतात. अगदी रिस्की रन्स असतात. त्यावेळेला आपली विकेट जाण्याची सुद्धा कुठेतरी वेळ येऊ शकते. दरम्यान याही वेळेला बघा ही चोरटी धाव आणि या चोरट्या धावेच्या प्रयत्नात अतिघाई संकटातली तुम्ही येता का एकोणीस धावा 2.4 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 2 विकेट्स गमावले. बॅक टू बॅक विकेट्स आलेत आणि हॅट्रिक. आणि या वेळेला मात्र येस येस नो नो शेवटच्या क्षणाला केली हो हो. मयूर सुपेकर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळत आहेत. 1 रन मात्र तिकडे कंप्लीट होते. एकेरी धाबेसोबत टीमच्या 20 धावा पूर्ण होतील आणि शेवटचा बॉल वाईट बॉल आलाय. पंचांच्या माध्यमातून अतिरिक्त धावेची घोषणा केली जाते. हा बॉल पुन्हा हाताळावा लागेल आणि ते मात्र पुन्हा एकदा खोलात टाकलेला बॉल चोरट्या धावेच्या प्रयत्नात आहेत बॅटर आणि पंचांचा निर्णय येस बॅटर आउट. तिसरा धक्का लागेल. तुम्ही येता का धावा आल्या परंतु त्यानंतर मात्र बॅक टू बॅक विकेट्स येऊ लागले. 21 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 7 धावा प्रतिषटकाच्या सरासरीने मात्र 3 गडी बाद आतापर्यंत. शेवटची ओव्हर आता मात्र शिल्लक आहे. 4 चेंडू आपण ज्या पद्धतीने हाताळले गेलेले पाहिले, ज्यामध्ये अगदी 2 विकेट्स आले बॅक टू बॅक आणि त्यानंतर मात्र एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि शेवटच्याही बॉलवरती मात्र तिकडे रनआउटच्या स्वरूपात विकेट आली आहे. स्वतः तानाजी मोरे आणि या वेळेला मात्र थोडीशी अजून घाई मात्र यावेळेला फलंदाज करताना सुनील बॅक टू दी पवेलियन. येताय का
5 बॉल बाकी आहेत. बघूया आता या 5 बॉल मध्ये किती धावा जमवण्याचा प्रयत्न केला जातोय. आतापर्यंत स्कोर जर आपण पाहिला तर 22 वर आहे. हॅलो. पहिलीच मॅच आहे अगदी साईराज मित्रमंडळाच्या अंतर्गत खेळवली जाणारी आणि त्यामधून खूप चांगला खेळ आपल्याला अनुभवायला मिळतोय. ओ या वेळेला मात्र पायातून निघालाय बॉल. पाठीमागे विकेट किपरला मात्र चपळ राहण्याची गरज आहे. असे बॉल सोडून चालणार नाहीयेत. आणि आज आपल्यासोबत व्यासपीठावरती मात्र आमचे बंधुतुल्य मित्र आणि ओ या वेळेला त्रिफळ उद्ध्वस्त केलाय. निघालो हॅलो. 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 युवा सेना उपसचिव सन्मान्य मुकेश कोळी यांनी आपल्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी सदिच्छा भेट दिलेली आहे. मंडळाच्या वतीने मुकेश कोळी यांचे या ठिकाणी आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत. फुलटॉस बॉल होता. या वेळेला मात्र निलेश पाठीमागे आहे. साईराज प्रीमियर लीग खेळणं इतकं सोपं नाहीये. मैदान जरी छोट्या आकाराचं असलं तरी आयोजन मात्र तितकंच भलं मोठं आहे. आपण सातत्यपूर्ण गेली 8 वर्ष ही स्पर्धा बघतोय आणि हा पहिल्या सामन्याचा खेळ म्हणजे हा साईराज मित्रमंडळ अंतर्गत इंटर साईराज हा पहिलाच सामना होता आणि पहिल्या सामन्यादरम्यान आपण जर पाहिलं तर एकूण धावसंख्या झाली ती 24 धावा म्हणजे 24 बॉल 24 बनवलेत. आता 25 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. तानाजी मोरे यांच्या ओमकार फायटर्स या टीमला सुजल मिश्रा यांची टीम प्रथम बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळाली. टॉस जो आहे तो तानाजीच्या टीमने जिंकला आणि ओमकार फायटर्सने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला होता. परंतु प्रथम फिल्डिंग करत असताना समोरच्या टीमने म्हणजे सुजलच्या टीमने मात्र त्यावेळेला 24 धावा जमवल्यात आणि आता मात्र 25 धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज होईल टीम ओमकार फायटर्स. महादेव वॉरियर्स दोन्ही टीमचे कॅप्टन संगनायक आपल्याला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती नेक्स्ट मॅचचा टॉस करून घेऊया. आज आपल्यासोबत युवासेना उपसचिव सन्माननीय श्री मुकेश अरविंद कोळी स्वतः एक उत्तम ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेटर आहेत आणि त्याचबरोबर शिवसेना युवासेनेच्या माध्यमातून मात्र आपल्या शिवडी विधानसभेतून एक युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे नक्कीच मोठ्या आदराने पाहिलं जातं असे आमचे बंधुतुल्य मित्र आणि युवासेना उपसचिव मुकेश अरविंद कोळी यांच्या शुभ हस्ते हा नेक्स्ट मॅचचा टॉस आपण पूर्ण करणार आहोत. सिद्धिविनायक स्ट्रायकर्स आणि महादेव वॉरियर्स या दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती हा टॉस करूया. सौरभ जाधव
सलामीची जोडी मैदानावर दाखल होताना 25 धावांचा पाठलाग 24 बॉल मध्ये करायचा आहे. अगदी जवळपास रन बॉल इक्वेशन गरजेचं आहे हा सामना जिंकण्यासाठी. ओमकार फायटर्स या टीमला सुजल मिश्रा एका बाजूला, दुसऱ्या बाजूला तानाजी मोरे. खूप चांगली मॅच रंगेल यात काहीही शंका नाहीये. तोपर्यंत आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने जाऊया, कारण त्या ठिकाणी मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय आणि टॉस झाल्यानंतर आपण मॅच चालू करूया. सो आपल्या सोबत त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सिद्धिविनायक स्ट्रायकर्स आणि महादेव वॉरियर्स असे दोन संघ आहेत आणि हा टॉस मात्र पूर्ण केला गेलाय. मुकेश अरविंद कोळी युवा सेना उपसचिव आणि आपल्या शिवडी विधानसभेतील एक उत्तम असे टेनिस बॉल क्रिकेटर, त्यांच्या माध्यमातून मात्र आपण जर पाहिलं तर हा टॉस होतोय. महादेव वॉरियर्स यांनी हा नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. महादेव वॉरियर्स वन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. थँक्यू सो मच. आपण जाऊया पुन्हा एकदा मात्र या पहिल्या सामन्याकडे, ज्या ठिकाणी मात्र आता मॅचचा पूर्वार्ध आपण पाहिला. मध्यानामध्ये मात्र थोडीशी विश्रांती घेतली. तो नेक्स्ट मॅचचा टॉस आपण पूर्ण झालेला पाहिला आणि आता मॅचच्या उत्तरार्धाला सुरुवात होते आणि जिथे मात्र त्या उत्तरार्धामध्ये हा सामना जिंकण्यासाठी गरज आहे ती तानाजी मोरे यांच्या ओमकार फायटर्स या संघाला 25 धावांची, ज्यामधून मात्र पहिली धाव आली निलेश सोनारच्या बॅटमधून. खूप मोठ्या अपेक्षा आहेत निलेश सोनार कडून या स्पर्धेच्या माध्यमातून. मात्र जर पाहिलं तर गेली 3-4 पर्व आम्ही निलेशला बघतोय की खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे तो. या मैदानावरती कसं खेळायचं याचा चांगला अंदाज आहे त्याला. होम ग्राउंड आहे आणि होम ग्राउंड वरती खेळत असताना अगदी आपण जर पाहिलं तर रात्री आलेल्या वेळेला सुद्धा तो प्रॅक्टिस करताना आम्हाला बघायला मिळाला की उद्या आमची मॅच आहे, थोडा सराव गरजेचा आहे. तर तो रात्री अगदी 1:30-2 वाजता सुद्धा मैदानावर सराव करत होता. तानाजी मोरे खूप एक्साइटेड आहेत या स्पर्धेतली पहिली मॅच खेळण्यासाठी. जसं आपण ऐकलं तानाजीच्या माध्यमातून की आम्ही तर मेहनत घेतच होतो, परंतु आम्हाला तुमच्या सर्वांचा जो सहकार्य, तुमच्या सर्वांचं जे योगदान मिळालं त्यामुळेच आम्ही ही स्पर्धा करू शकलो आणि गेली 9 पर्व या स्पर्धेचं आयोजन या सर्वांच्या सहकार्यामुळे आपल्याला बघायला मिळतंय. निलेशच्या बॅटमधून आलाय हा खणखणीत SRPL चौकार आणि इथे मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचांकडून मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अगदी यष्ट्यांच्या पाठीमागे डायरेक्ट बॉल गेला होता, त्यामुळे पंच अजित निकम आणि रोहन दोंदे सरांनी सुद्धा आपला निर्णय आम्हाला कळवला. अतिरिक्त धाव या वेळेला मात्र 8 धावा स्कोर कार्ड वरती. 4 बॉल आतापर्यंत पूर्ण झालेत. 2 बॉलचा खेळ शिल्लक. पहिल्या षटकातून जयेश गोलंदाजी करतोय राईट आर्म राऊंड 2 टू गो आणि या वेळेला 5वा बॉल गोलंदाजाच्या पायाला लागून मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये जाईल. एकच धाव तिकडे मात्र घेण्याचा प्रयत्न केला जाईल, म्हणजे अगदी डिक्लेअर स्वरूपातली ही धाव असणार आहे. खूप चांगलं सहकार्य, खूप चांगलं मार्गदर्शन या स्पर्धेला या 9व्या पर्वातून आम्हाला लाभलं. अगदी बरेच टायटल स्पॉन्सर आहेत, बरेच आमचे कमर्शियल स्पॉन्सर आहेत, त्याचबरोबर आमचे लाईट अँड साऊंड पार्टनर्स आहेत, त्याचबरोबर इव्हेंट मॅनेजमेंट टीम आहे, कमर्शियल स्पॉन्सर आहेत, ट्रॉफी स्पॉन्सर आहेत, फूड स्पॉन्सर आहेत. अगदी या मंडळाने आपण जर पाहिलं तर ही स्पर्धा करण्यासाठी आपण खूप मेहनत घेतली आहे. म्हणजे या प्रत्येक व्यक्तीकडे जाऊन ही स्पर्धा करण्यासाठी मात्र स्पॉन्सरशिप मिळवणं इतकं सोपं काम नाहीये. अगदी नॅशनलाइज बँकेने सुद्धा आपण जर पाहिलं तर या स्पर्धेला योगदान दिलंय. त्यामध्ये कॅनरा बँक असेल, पुनीत बालन ग्रुप आमचे को स्पॉन्सर्ड आहेत, BPCL म्हणजे भारत पेट्रोलियम सारखी कंपनी आहे, RCF आहे, इंडियन ऑइल आहे, बँक ऑफ बरोडा आहे, अरब रेस्टॉरंट, शिवडी स्वीट अँड बेकरी, शिवडी नर्सिंग होम, 7 ऑप्टिकल्स, त्याचबरोबर IB7 परफ्युम्स, असे बरेच स्पॉन्सर लाभलेत या 9व्या पर्वामधून. त्याची आपण सातत्यपूर्ण चर्चा करतच राहू, परंतु तोपर्यंत आपण आता सर्वप्रथम मॅच कडे लक्ष टाकू. या पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्याच ओव्हर मधून 10 धावा आल्यात. या वेळेला मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. अगदी कलात्मक फटका खेळला, तिकडे मात्र थोडस चांगलं एक्झिक्युशन करण्याच्या प्रयत्नामध्ये निलेश बघायला मिळाले. काहीतरी वेगळं केलं या वेळेला, उलट्या बॅटनं फटका खेळला. निलेश को पता है कि अगर सीधी उंगली से घी नहीं निकलता है तो फिर उंगली थोड़ी सी टेढ़ी करनी पड़ती है आणि तेच करताना पाहायला मिळाला. सरळ बॅटने तर धावा येतच होत्या. अगदी आपण जर पाहिलं तर निलेश की 5 उंगलियां घी में अब ऐसा ही कहना पड़ेगा, क्योंकि सीधे बैट से भी रन आ रहे और उल्टे बैट से भी रन आ रहे. तानाजी मोरे इस बार गैप में शॉट खेला है, बिल्कुल गैप में निकल गई है गेंद. और एक सिंगल, ज्यादातर स्ट्राइक जो है वो
नीलेश सोनार को देने की कोशिश करना चाहेंगे वहां पर तानाजी मोरे, क्योंकि अच्छे फॉर्म में है बल्लेबाज नीलेश सोनार। इस मैदान पर किस प्रकार खेलना है ये बहुत ही भली बात ही जानते हैं वो, और एक सिंगल यहां पर जुड़ेगा। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 1.3 गेंदों की समाप्ति के बाद 13 रन बिना किसी नुकसान के। 1.3 चेंडू नंतर 13 धावा स्कोरबोर्ड वरती आपण दिलीपला बघतोय गोलंदाजी करत असताना ही दुसरी ओव्हर हाताळतोय। 12 चेंडू आतापर्यंत पूर्ण करण्याच्या प्रयत्नादरम्यान या वेळेला एकच रन आहे खोदा पहाड, परंतु एकच धाव मिळाली। 15 चेंडू 12 ची गरज होती, एक रन मात्र या वेळेला मिळतीये। पंचांचा निर्णय काय येतोय जाणून घेऊया। वी हॅव टू वेट फॉर अंपायर डिसिजन। पंचांच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल। तिकडे पंच थोडस विचार विनिमय करतायत, डिस्कशन चालू आहे आणि पंचांकडून निर्णय आलाय शेवटला मात्र हा SRPL चौकार निलेश सोनारच्या बॅटमधून परत एकदा येताना स्कोर जाऊन पोहोचेल। मात्र या 4 बॉल नंतर 17 धावा स्कोर कार्डवर, 14 बॉल 8 ची गरज। पुन्हा एकदा मात्र समोर फटका खेळलाय निलेशने, पुरेपूर ताकदीनिशी अगदी फटके खेळण्याचे प्रयत्न निलेश सोनार कडून केले जात आहेत। दुसऱ्या बाजूने तानाजी मोरे स्वतः संघ मालक तिकडे मात्र त्यांना चांगली साथ देत आहेत। जास्तीची मात्र स्ट्राईक कुठेतरी निलेशला मिळावी या प्रयत्नामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत। आणि ते हलक्या हाताने खेळलेला फटका फसलाय आणि निलेश तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय। पहिला विकेट, फर्स्ट विकेट डाऊन आणि जसा विकेट येतोय डीजेला मिळेल संधी। ऐकू एक सुमधुर संगीत। ओव्हरचा खेळ संपलाय, 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत। अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी। त्यामुळे बघूया आता या 12 बॉल मध्ये काय घडतंय, कारण पहिल्या डावातून सुद्धा जे आपण पाहिलं की सुरुवातीच्या 2 ओव्हरला खूप चांगल्या पद्धतीने खूप कोऱ्यानं मात्र धावा त्या ठिकाणी घेतल्या गेल्या होत्या, परंतु त्यानंतरच्या 2 ओव्हरमध्ये म्हणजे शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये बॅक टू बॅक विकेट्सही आले होते। त्यामुळे या मॅच दरम्यान काय घडतं या इनिंग मधून हे पाहणं महत्त्वाचं आहे। 12 चेंडू 7 धाबे डिफेंड करायचे आहेत सुनीलला आणि दुसऱ्या बाजूने तानाजी मोरे आणि त्यांच्यासोबत आता मात्र दीक्षित। बघा तानाजी मोरे आज टेक्निकली बॅटिंग करतायत, अगदी कोणतीही घाई करत नाहीये, तिकडे मात्र कोणताही मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न नाहीये, गॅप मध्ये फटके खेळतायत आणि सिंगल डबलने स्कोरला मात्र हलतं ठेवण्याचा प्रयत्न केलाय। दिलीप थोडस डिस्कशन करतोय पंचांशी, काय वार्तालाप चालू आहे तिकडे दिलीप आणि पंचांमध्ये, काहीतरी चर्चेचा विषय असेल। पंच रोहन दोंदे यावेळेला स्टेप आउट होऊन खेळलेला फटका पुन्हा एकदा गॅप मध्ये जातोय, हातातून निसटल्यानंतर एक सिंगल घेण्याची संधी मिळतेय, ती फलंदाजाला। 1 रन मात्र येईल दीक्षितच्या बॅट मधून। निलेश आपण जर पाहिलं तर वैयक्तिक 15 धावांवरती आउट होऊन माघारी परतला, म्हणजे निलेशने आपलं काम केलंय। त्याला जितक्या धावा बनवायच्या होत्या आपल्या टीमसाठी त्या त्यांनी बनवल्यात, परंतु इथे तानाजी मोरे यांच्याकडून मात्र चुकी होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि जिथे मात्र चुकी होते त्या चुकीला माफी नाही। विकेटचं पतन तानाजी मोरे आणि दीक्षितची जोडी सुद्धा तुटली जाते आणि पुन्हा विकेट आल्यासोबत डीजेला मात्र संधी देऊया। एक सुमधुर संगीत ऐकूया आणि काही क्षणातच परत येऊया। न्यू बॅटर जाईल मैदानाच्या आतमध्ये मयूर सुपेकर। एक ओव्हर सुद्धा गोलंदाजीच्या माध्यमातून त्याने हाताळली होती, गोलंदाजी करत असताना सुद्धा खूप चांगला परफॉर्मन्स दिला। आता मात्र त्याच्या खांद्यावरती जबाबदारी आहे ती 9 चेंडूत 5 धावा बनवण्याची। त्याच्यासोबत मात्र संघ मालक स्वतः तानाजी मोरे मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आहेत। स्टेप आउट झाले, या वेळेला मात्र बीमर बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला गेला, कारण फलंदाज पुढे चालून आला होता मयूर सुपेकर आणि म्हणूनच अंगावरती टाकला गेलेला हा बॉल आपल्याला बघायला मिळेल आणि एकच रन अगदी डिक्लेअर स्वरूपातली ही एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाते। 2 गडी बाद स्कोर कार्ड वरती धावा झाले ते 21। अजूनही मात्र 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे, म्हणजे या ओव्हर मधले 2 आणि त्यानंतर आणखीन एक ओव्हर, अशा पद्धतीने 8 बॉलचा खेळ बाकी आणि 4 धावांची गरज आहे। इथे मात्र धावा आणि धावांसाठी केली जाणारी धाव या 4 दिवसामध्ये आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत। लेग बाईच्या स्वरूपातली एक सिंगल आली आहे आणि सिंगल सोबत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22। 2 गडी बाद या ओव्हरचा शेवटचा बॉल शिल्लक असेल, 7 चेंडू 3 धावांची आवश्यकता।
आपण पाहताय साईराज प्रीमियर लीग 2025. पुन्हा एकदा मात्र सरळ बॅटन फटका खेळलाय. तानाजी पोचू शकलेत का पाहूया पंचांचा निर्णय. येस, तानाजी मोरे बॅक टू दी पवेलियन. विकेट गिरतावा, एक सुमधुर संगीत बजतावा. की या 12 चेंडूत 7 धावा जर गरजेचे आहेत ना तर त्यावेळेला काही घडू शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. क्रिकेट हा एक भारी भरकम अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो आणि या खेळामध्ये कधी काय घडेल ना, कोणत्या बाजूने वेळ उत्तर देईल याचा निर्णय सध्या तरी सांगणं अजूनही कठीण आहे. कारण 6 बॉल 3 रन या मैदानावरती बऱ्याचदा आपण डिफेंडही झालेले पाहिलेले आहेत. त्यामुळे बघूया आता मात्र सम्राट काय करतोय. सम्राट कशा पद्धतीने गोलंदाजी करेल आणि सम्राट गोलंदाजी करतोय जरी तरी मात्र क्षेत्ररक्षकांना सुद्धा जिथे जिथे धावा अडवायचा प्रयत्न करता येईल तिथे तो करायचा आहे. इथे मात्र गॅप मध्ये फटका खेळला आहे. जरा प्रेक्षकांनी सुद्धा थोडंसं सतर्क राहायचंय. इकडच्या रेलिंग्स वरच्या ज्या प्रेक्षक आहेत आम्ही सगळ्यांना विनंती करतो आपण थोडंसं मागे सरकून उभं राहा. कारण बॉल तुम्हाला लागण्याची शक्यता आहे. कधी बॉल तुमच्या बाजूने येऊ शकतो. त्यामुळे आपण सतर्क राहा, सावधान राहा आणि सुरक्षित राहा. थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा मात्र एक सिंगल आली आहे मयूर सुपेकरच्या माध्यमातून. अगदी या स्पर्धेला प्रेक्षकांचा सुद्धा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दरवर्षी आपण पाहिलेला आहे. विशेषतः आपण ज्या वेळेला इंटर साईराजच्या मॅचेस बघतो, आपल्या घरातला खेळाडू ज्या वेळेला मैदानावरती असतो त्यावेळेला त्याची आई, त्याची बहीण, त्याचे भाऊ, त्याचे वडील, त्याचे काका, त्याचे मामा म्हणजे सगळेच नातेवाईक ती स्पर्धा बघण्यासाठी उत्सुक असतात. आणि प्रत्येक वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर या इंटर साईराजला खूप चांगला परफॉर्मन्स आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळालाय. 25 धावा पूर्ण आणि पहिल्या सामन्याचा विजेता ठरला तो मात्र तानाजी मोरे यांचा ओमकार फायटर्स. आणि ओमकार फायटर्स संघाचं मनपूर्वक अभिनंदन आहे. आणि त्याचबरोबर आपण आता मात्र या ठिकाणी डीजेला संधी देऊया. एक सुमधुर संगीत या मॅचच्या नंतर ऐकूया आणि लगेचच पुढील मॅच कडे वळूया, जिथे एका बाजूला असेल सिद्धिविनायक स्ट्रायकर्स ज्यांनी टॉस जिंकलाय, प्रथम बॉलिंग स्वीकारली आहे आणि त्यांच्या विरोधात खेळेल